नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही फ्युचरमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की म्युच्युअल फंडच्या कोणकोणत्या टाईपमध्ये किती % रिटर्न मिळतात आणि तुमच्यासाठी कोणता फंड टाईप सुटेबल आहे ज्यामध्ये तुम्ही फ्युचरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला लार्ज कॅप फंड सजेस्ट केला जातो. याचं कारण असं की लार्ज कॅप फंडमध्ये व्हॉलॅटिलिटी कमी असते आणि त्यामुळे लार्ज कॅप फंड तुम्हाला सजेस्ट केला जातो. एआयचा वापर करून मी गुगलवरती एक क्वेश्चन सर्च केला, व्हॉट इज द ॲव्हरेज रिटर्न ऑफ लार्ज कॅप फंड, आणि असं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल की 10 ते 12% लार्ज कॅप फंडमध्ये रिटर्न्स तुम्हाला मिळतात जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर. जर कोणत्याही लार्ज कॅप फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला ॲव्हरेज 10 ते 12% रिटर्न्स मिळतात जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर. आता ह्या लार्ज कॅप फंडचे काही फायदे आहेत. यामध्ये व्हॉलॅटिलिटी कमी असते, कारण की या फंडमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते ती मोठमोठ्या कंपनीजमध्ये केली जाते आणि त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन सुद्धा खूप जास्त असतं. ज्या मोठ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते त्या कंपनीज म्हणजे रिलायन्स, HDFC बँक, ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, या मोठ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. हा फंड लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी सुटेबल आहे, ज्यांना जास्त रिस्कसुद्धा घ्यायची नाही आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसुद्धा करायची आणि 10 ते 12% रिटर्न त्यांना वाटतात इनफ आहेत, त्या लोकांनी या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. सेम क्वेश्चन मी मिडकॅपसाठी सुद्धा विचारला तर ॲव्हरेज रिटर्न ऑफ मिडकॅप हे किती दाखवत आहेत? 21%. म्हणजे जर तुम्ही मिडकॅप टाईपच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तर तुम्हाला ॲव्हरेजली 21% रिटर्न्स मिळतात पर इयर. प्रत्येक वर्षी तुम्हाला ॲव्हरेज 21% रिटर्न मिळतात. पण काही असे फंड आहेत जे तुम्हाला 21 ते 25%च्या रेंजमध्ये रिटर्न्स देतात. या फंडचा फायदा आहे की हा फंड वेगवेगळ्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो, ज्यांचं मार्केट कॅपिटल लार्ज कॅप कंपनीजपेक्षा थोडंसं कमी आहे, अशा कंपनीजमध्ये याचं इन्व्हेस्टमेंट करतं आणि यांचा पोर्टफोलिओ जो आहे तो मोठा असतो. लार्ज कॅपमध्ये काय होतं तर पहिल्या 50 कंपनीजमध्येच इन्व्हेस्टमेंट केली जाते किंवा पहिल्या 100 कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. पण यामध्ये काय होतं तर 100 पासून ते 250 पर्यंत ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. म्हणजे 100 ते 250 कंपनीजमधल्या 150 कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा स्कोप असतो या फंडला. त्यामुळे या फंडमधून रिटर्न्ससुद्धा चांगले जनरेट होतात. बऱ्याच वेळा मार्केट व्हॉलॅटिलिटीमुळे मिडकॅप फंड सफर करतात. जर तुम्ही ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही ह्या मिडकॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून चांगले रिटर्न्स मिळवू शकता. असं काही नाही आहे की तुम्ही बिगनर असाल तर लार्ज कॅपमध्येच पहिली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला हवी. तुम्ही मिडकॅपमधून सुद्धा इन्व्हेस्टमेंट जर्नी तुमची स्टार्ट करू शकता, ज्यामधून तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता. त्यानंतर सेम क्वेश्चन मी लार्ज अँड मिडकॅप फंडसाठी सुद्धा विचारला. यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज 16 ते 17% रिटर्न मिळतात. जास्तीत जास्त तुम्हाला 18% रिटर्न आरामशीर लार्ज अँड मिडकॅप फंडमध्ये मिळतात. आता हा जो फंड टाईप आहे हा लार्ज आणि मिडकॅप फंडचा कॉम्बिनेशन आहे. म्हणजे लार्ज कॅपमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि स्मॉल कॅप कंपनीजमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली जाते. जिथे पोटेन्शियल आहे ग्रोथ होण्याचं त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्यामुळे हा फंड अशा लोकांसाठी सजेस्ट आहे की ज्यांचं कन्फ्युजन आहे की लार्जमध्ये जावं की मिडकॅपमध्ये जावं. अशा लोकांनी लार्ज अँड मिडकॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांना चांगले रिटर्न्स येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतात. कोणत्याही फंडमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तरच तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. तुम्ही जर 1 वर्ष 2 वर्ष किंवा 5 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंटचा विचार करून जर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर मला नाही वाटत तुम्हाला कोणत्याही टाईपच्या फंडमध्ये चांगले रिटर्न्स मिळतील. आता सेम क्वेश्चन ॲव्हरेज रिटर्न ऑफ स्मॉल कॅप फंड आपण इथे सर्च केला आणि ॲव्हरेज रिटर्न ऑफ स्मॉल कॅप फंड किती देतात आहेत? 20 ते 30%. पण लॉंग टर्म पिरियडमध्ये कोणत्याही फंडमध्ये जर तुम्ही शॉर्ट टर्म पिरियडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला रिटर्न चांगले मिळणार नाहीत. हे मी सारखं सांगतोय, कारण की जर तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केले तरच तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. आता यामध्ये स्मॉल कॅप फंडमध्ये तुम्हाला 20 ते 30% ॲव्हरेज रिटर्न मिळतात. मी या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे की स्मॉल कॅप फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर चांगले रिटर्न्स मिळतात. बरेच लोक असं सांगतात की जर तुम्ही बिगनर असाल तर तुम्ही लार्ज कॅपमधून सुरुवात करा आणि नंतर मग तुम्ही तुमची रिस्क बघून तुम्ही स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. पण असं काहीच नाही आहे की तुम्ही बिगनर असाल तर तुम्ही लार्ज कॅप कंपनीजमध्येच पहिलं जावं.
मार्केट कंडिशन आणि तुम्हाला जर चांगलं नॉलेज असेल तर तुम्ही स्मॉल कॅप फंडपासून सुद्धा सुरुवात करू शकता आणि स्मॉल कॅप फंडसुद्धा खूप चांगले रिटर्न देतात. असं काही नाही आहे की स्मॉल कॅप फंड म्हणजे एक गॅम्बलिंग आहे, काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची, लागली तर लॉटरी, नाही तर तुम्हाला झिरो, असं नाही आहे. जर तुम्हाला ॲव्हरेज 20-30% रिटर्न नाही दिले त्या फंडने तर स्मॉल कॅप फंडसुद्धा तुम्हाला 10 ते 12% रिटर्न आरामशीर देतात. ज्यामध्ये जसे लार्ज कॅपचे फंड रिटर्न देतात तसेच तुम्हाला 10 ते 12% रिटर्न आरामशीर कोणताही जो परफॉर्म नाही करत आहे तो फंडसुद्धा तुम्हाला 10 ते 12% रिटर्न स्मॉल कॅप फंडमध्ये मिळून जातात. या फंडमध्ये छोट्या छोट्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि बऱ्याच वेळा जर काही मोठं काहीतरी घडलं तर सगळ्यात पहिला इम्पॅक्ट स्मॉल कॅप कंपनीजवरती होतो, नंतर मिड कॅप कंपनीजवरती होतो आणि नंतर लार्ज कॅप कंपनीजवरती होतो. त्यामुळे सुरुवात इथून होते. अशी काही मोठी गोष्ट घडली तरच याचा इम्पॅक्ट स्मॉल कॅप फंडवरती होतो, अदरवाईज तुम्हाला स्मॉल कॅप फंड खूप चांगले रिटर्न्स देतात. आता सेम क्वेश्चन आपण मल्टी कॅप फंडसाठी सुद्धा सर्च केला आणि आपल्याला रिझल्ट आला 15 ते 20% ॲव्हरेज रिटर्न डिपेंडिंग ऑन स्पेसिफिक फंड आणि स्पेसिफिक मार्केट कंडिशन्स. मार्केट कंडिशन्सनुसार 15 ते 20% ॲव्हरेज रिटर्न तुम्हाला हे फंड देतात. या फंडचा फायदा काय आहे तर डायव्हर्सिफिकेशन असतं. लार्ज कॅपमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट असते, मिड कॅपमध्ये सुद्धा असते, स्मॉल कॅप फंडमध्ये सुद्धा असते. म्हणजे ज्यांना खूपच कन्फ्युजन आहे किंवा ज्यांना अजिबात रिस्क घ्यायची नाही आहे अशा लोकांसाठी हा बेस्ट टाईपचा फंड आहे, ज्यामध्ये तीनही सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट असते आणि रिटर्नसुद्धा तीनही टाईपच्या फंड्सनुसार ॲव्हरेज 15 ते 20% रिटर्न या टाईपचे फंडसुद्धा तुम्हाला देतात. मी तुम्हाला कोणत्याही फंडमध्ये सांगेल की जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स असाल तरच तुम्हाला ॲव्हरेज 15 ते 20% रिटर्न्स मिळतील. तुम्ही जर 1-2 वर्ष इन्व्हेस्टमेंट कराल आणि सांगाल की मला 20% रिटर्न मिळाले नाही, तर असं म्युच्युअल फंडमध्ये होत नाही. तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करावी लागते तरच तुम्हाला एवढे चांगले रिटर्न्स मिळतात. तर असे मेन बेसिक टाईप आहेत ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. एक आहे लार्ज कॅप फंड, दुसरा आहे मिड कॅप फंड, तिसरा आहे लार्ज अँड मिड कॅप फंड, चौथा आहे स्मॉल कॅप फंड आणि पाचवा आहे मल्टी कॅप फंड. हे बेसिक 5 टाईप आहेत ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर्नी तुमची स्टार्ट करू शकता जर तुम्ही बिगनर असाल तर. आणि नॉर्मल इन्व्हेस्टरसुद्धा जर तुम्ही असाल तर ह्या 5 बेसिक टाईपच्या फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची करावी असं मला वाटतं. आणि अशा टाईपच्या फंड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ॲव्हरेज तुम्हाला 15 ते 20% रिटर्न सहज मिळून जातात. आता आपण पाहूयात की जर तुम्ही 5,000चे SIP पुढचे 20 वर्षासाठी सुरू करताय आणि आपण ॲव्हरेज पकडूयात की ह्या कोणत्याही टाईपच्या फंड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ॲव्हरेज 15 ते 20मध्ये तुम्हाला रिटर्न्स मिळतात. तर 15% आपण रिटर्न घेतले तर 12 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि 20 वर्षानंतर जवळपास 75,80,000ची तुमची वेल्थ जनरेट होणार आहे या फंड्समधनं. आपण एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर केलेत की 15% मिळतील, पण जर तुम्हाला इथे 19% किंवा 18% रिटर्न मिळाले तर 12 लाखाची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि तुमची वेल्थ जनरेट होणार आहे 1,17,00,000ची. यामध्ये जर 19% रिटर्न कन्सिडर केले तर 1,35,00,000 रुपये होतात. म्हणजे जेवढे चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळतील तेवढी तुमची वेल्थ इथे जनरेट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. जर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही अजूनही इन्व्हेस्टमेंट सुरू केली नसेल तर लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट तुमची जर्नी सुरू करा. नाही जमल्या तुम्हाला 5,000ची SIP सुरू करणं तर 1,000 रुपयाची तर SIP तुम्ही सुरू करू शकता. 1,000 रुपयाची SIP जरी सुरू केली तर 20 वर्षासाठी 19% रिटर्नच्या हिशोबाने 2,40,000च फक्त तुम्ही भरणार आणि 27 लाख रुपये तुम्हाला 20 वर्षानंतर मिळणार. आत्ताची ही 1,000 रुपयाची SIP छोटीशी स्टेप आहे तुमची, पण 20 वर्षानंतर जर तुम्हाला कोणी 27 लाख रुपये दिले तर तुमच्यासाठी ती मोठी गोष्ट असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर SIP जर्नी तुमची सुरू करा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांनी अजूनही इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट केलेली नाही त्यांना. आणि जर तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.